दर्पण न्यूज। हातकणंगले मतदारसंघातील पराभव झटकून पुन्हा नव्या दमाने आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे। जिल्ह्यातील प्रमुख नेते, लाडकी बहीण योजना आणि सत्ताधाऱ्यांची आर्थिक पाठबळ यामुळे आपल्याला पराभव स्वीकारावा लागला। मात्र सर्व नेते एका बाजूला असताना देखील महाविकास आघाडीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मला जवळपास 88,000 मते मिळाली। गत वेळेपेक्षा 15,000 मते जास्त मिळाली आहेत। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पराभव झटकून कामाला लागावे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत त्यांच्या विजयासाठी आपण सर्वांनी लढा देऊया। विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीत झाली। यावेळी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पराभवावर आपले म्हणणे मांडले। तसेच भविष्यात सर्वसामान्य नेते, कार्यकर्ते यांना ताकद देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव, हातकणंगलेच्या नगराध्यक्ष अर्चना जानवेकर, महिला तालुकाध्यक्ष सविता पाटील, राजवर्धन पाटील, अण्णासो पाटील, डॉक्टर अभिजित इंगोले, विश्वास कोळी, अनिल भातुकडे, ॲडव्होकेट संदीप कदम, MK चव्हाण, सुभाष माने, नंदकुमार कोठावळे, अमर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले। बैठकीला इंदुमती गाढवे, तानाजी घोडेस्वार, विलास कांबळे, शकील अत्तार, प्रवीण जनगौंडा, उत्तम पाटील, विजय गोरड, शिवाजी पाटील, नूर मोहम्मद मुजावर, सुकुमार चव्हाण, भारत संजय चरणे, संपत रुपणे, रुपेश, सुरेश नाईक, अर्जुन पाटील, बादशाह देसाई, सुरेश पाटील, रणजित पाटील आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास, अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर। पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर, 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।